फ्रेंड्स, बोलते तारे या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी गौरी महाजन तुमचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज आपण अशा एका अभिनेत्रीसोबत गप्पा मारणार आहोत जिला आपण मालिकांमधून अनेकदा पाहिलंय, पण लव फॅक्टर या नव्या मराठी चित्रपटाद्वारे तिने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय आणि याची आपली ही पाहुणी कलाकार आहे खुशबू तावडे। खुशबू, बोलते तारेमध्ये तुझं मनापासून स्वागत। थँक्यू गौरी, थँक्स अ लॉट। आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप सारं अभिनंदन, कारण लव फॅक्टर मधून तू आता मराठी चित्रपटसृष्टीत आलेली आहेस। तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न तोच असणार आहे की तुझा हा एक्सपिरियन्स सिनेमाच्या दृष्टीने आणि आता तू काय अनुभवतेस? म्हणजे सगळं स्वप्नवत आहे कम्प्लिटली माझ्यासाठी आत्ता तरी। म्हणजे खरंच तारे का म्हटलं जातं एखाद्या ॲक्टरला किंवा सेलिब्रिटीला, ते कळतंय आता मला। ऑफकोर्स खूप मेहनत आहे याच्या मागे, पण ती सगळी खूप कमी वाटायला लागते। जे आम्हाला त्याचा प्रतिसाद जो मिळतो, आम्हाला जे पाठबळ मिळतं प्रेक्षकांचं, त्यासमोर आमची मेहनत खूप कमी वाटायला लागते। हे जे काही अनुभवलं मी या महिन्याभरात किंवा शूटिंगच्या दरम्यान म्हणता येईल, ऑफकोर्स मालिकांमधून तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या समोर असता, पण काही महिने अचानक गायब होऊन अचानक मोठ्या पडद्यावर तुम्ही दिसता आणि तेव्हा प्रेक्षकांची तुमची रिॲक्शन ही खूप महत्त्वाची असते। आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता ऑलटुगेदर मोठ्या पडद्यावर स्वतःला पाहण्याचा। लहानपणापासूनचं स्वप्न असतंच बऱ्याच जणांचं, स्टार व्हायचं, मोठं सेलिब्रिटी व्हायचं। प्रत्यक्षात उतरलं, खरंच अजूनही असं वाटतं की स्वप्नातच आहे मी। तू आत्ता म्हणालीस की लहानपणापासून सगळ्यांचं स्वप्न असतं स्टार व्हायचं, सेलिब्रिटी व्हायचं। तुझंही स्वप्न असंच काहीतरी होतं, पण स्टार व्हायचं नक्की ठरवलं नव्हतं, तुला ग्लॅमरस असं काहीतरी करायचं होतं। आणि त्यासाठी हिला हॉटेल्स ग्लॅमरस वाटायचे, म्हणून तू हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता। आणि गंमत अशी होती की ॲक्च्युली गौरी, तू बरोबर बोललीस की ग्लॅमरस फील्ड्स मला हव्या होत्या। म्हणजे मला ना चकचकीत दुनिया, सुंदर दिसणाऱ्या मुली आणि छान स्टायलिश राहणं, हे सगळं फार आवडायचं लहानपणापासूनच। त्यातल्या त्यात मी प्रयत्न करायचे, माझ्या शाळेत जाताना किंवा कॉलेजला जाताना प्रयत्न चालू असायचा माझा, पण एक्झॅक्टली काय करायचं हे माहीत नव्हतं। अशी कोणती तरी फील्ड जिथे मला छान राहता येईल, कंटिन्यू स्माईल करता येईल आणि हसत खेळत दिवस जाईल माझा। अशा प्रकारे मी शोधता मला असं कळलं की आपण एअर होस्टेस बनलं पाहिजे, सो दॅट कंटिन्यू आपण हसत राहू, सुंदर दिसू, एकदम टॉप टू बॉटम आपल्याला मेंटेन राहता येईल असं। तसं मी वेगळा खूप रिसर्च केलं आणि काय करता येईल, तर हॉटेल मॅनेजमेंट हा मला एक मार्ग त्यात सापडला की चला हॉटेल मॅनेजमेंट करायला सुरुवात करू, म्हणजे हळूहळू आपण एअरलाईन्सपर्यंत पोचू। तर ती माझी फ्लाईट दुसरीकडेच कुठेतरी आली आणि आता इथे मी तुमच्यासमोर। पण ही जी फ्लाईट तुझी चुकली म्हणणार नाही मी, कारण ती बरोबर वेगळ्या मार्गाने आली। म्हणजे हॉल्ट घेता घेता ती फायनली अभिनयाच्या क्षेत्रात तू उतरलीस। तर हे कसं झालं? म्हणजे तू हॉटेल मॅनेजमेंट केलंस आणि त्याच्यानंतर तुला एअर होस्टेस व्हायचं होतं, पण त्यातलं काहीच नाही झालं, तर थेट अभिनेत्री झालीस। हा प्रवास कसा होता? खरंच आहे बघ, आपल्याला वाटतं की अभिनेत्री व्हायचं, हे करायचं ते करायचं, पण खूप सोपं नसतं हे। तुम्हाला कम्प्लिटली स्वतःला मेंटेन करावं लागतं। 11वी 12वी जेव्हा मला ते खूप इच्छा होती, स्वप्न होती एअर होस्टेस व्हायचं वगैरे, पण मी अजिबात तसे नव्हते की मला कोणती एअरलाईन रिक्रूट करेल किंवा असं काही स्वतःला मेंटेनच केलेलं नव्हतं। ते सगळं ज्ञान नव्हतं, फक्त स्वप्न होती। सो हळूहळू कळायला लागलं की किती मेहनत आहे यामागे, स्वतःला कसं जपावं लागतं, कसं आपलं स्वतःला काय म्हणता येईल प्रेझेंट करावं लागतं, हे हळूहळू शिकत गेले मी। पहिल्यापासूनच शाळेत वगैरे ॲक्टिंग, डान्स करत आले, आवड होती पहिल्यापासून, पण कधी याचं फील्डमध्ये येईन किंवा तसं करिअर करेन असं कधीच ठरवलं नव्हतं। आणि मुळात माझी गडबड तिथे झाली की जेव्हा मला आईबाबांनी सायन्सला टाकलं 11वी 12वी, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी अभ्यासू आहे, पण मी अभ्यास करत नाही आहे बिकॉज माझ्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष आहे। तर त्यांनी अभ्यास करावा म्हणून मला सायन्सला टाकलं 11वी 12वीला। स्पोर्ट्स कोटातून मिळालं होतं मला ते ॲडमिशन कम्प्लिटली, कारण मी पहिले अभ्यास सोडून सगळं केलं आहे। म्हणजे स्पोर्ट्स पर्सन होते मी, डान्स केला आहे, गॅदरिंगमध्ये असायचे, वर्गात न बसण्याची सगळी कारणं मला माहीत होती की काय करून मला वर्गात नाही बसता येणार। सो सायन्सला गेले, तिथे फील्डच चेंज झाली कम्प्लिटली, काही खेळता नाही यायचं, काहीच करता येत नव्हतं। पण नंतर ठरवलं की आता काय करता येईल, तर फूड सायन्स रिलेटेडच आहे ते, न्यूट्रिशन अँड एव्हरीथिंग, हॉटेल मॅनेजमेंट। सो आय वेंट टू हॉटेल मॅनेजमेंट। पण तुझा पहिला ब्रेक कुठून सुरू झाला होता? अभिनयाला सुरुवात म्हणू शकतो आपण अशी कुठून केली होतीस तू? माझं एकदम सुरुवातीचं काम होतं सह्याद्रीवर, सह्याद्री चॅनल जो आहे, व्हेरी व्हेरी थँक्स टू दॅट चॅनल की मला ते छोटासा रोल मिळाला होता, पण खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी कॉन्फिडन्स बूस्टअप करण्यासाठी। कावळ्याच्या तोंडात पुरी अशा नावाचं एक सिरियल यायची, त्यात मी एपिसोडिक केलं होतं आणि खूप धमाल आली होती। कॅमेरा फेसिंग फर्स्ट टाईम, खूप चुका, खूप ओरडा पडलेला आणि सगळं त्या सगळ्यातून जाऊन हळूहळू
झी मराठीवर एका सिरियलमध्ये कॅमिओ केला, मी मराठीवर केला, वेगवेगळ्या चॅनल्सवर करत 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 2011मध्ये आफ्टर अराउंड आय टेल यू से 250 वगैरे ऑडिशन्स दिले होते मी साधारण, म्हणजे कमी नाही. मी प्रॉपर मोजायचे कारण मी डायरी लिहायचे की कुठे कधी चालले ऑडिशनला. आणि आता काउंट केल्यानंतर मला जाणवतं की साधारण 275 की काही ऑडिशन्स मी दिल्यानंतर माझा पहिला ब्रेक म्हणजे धर्मकन्या स्टार प्रवाहावर तो मला मिळाला होता. आणि तो पण स्वप्नवतच होता. म्हणजे असं म्हणतात की पहिला ब्रेक इम्पॉर्टंट असतो, पण मला असं वाटतं की ॲक्टरसाठी प्रत्येक ब्रेक इम्पॉर्टंट असतो. तो पूर्ण प्रवास तुमचा त्यावरच असतो. पहिली सिरियल, दुसरी सिरियल, त्यानंतरची कामं, स्वतःला कसं मेंटेन करताय. पण ऑफकोर्स धर्मकन्या 2011मध्ये तो माझा सगळ्यात महत्त्वाचा ब्रेक असेल. पण क्या बात आहे. म्हणजे खुशबू, तू 200पेक्षा जास्त म्हणजे 250पेक्षा जास्त ऑडिशन्स दिल्यानंतर तुला इतका महत्त्वाचा ब्रेक मिळाला होता. मला वाटतं हे सुद्धा एक शिकण्यासारखं आहे. जे निराश होतात, नाराज होतात, 2-4 ऑडिशन नंतर ज्यांना वाटायला लागतं की नाही यार आपल्याला नाही जमत आहे, आपण या फील्डमधनं परत जावं, त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे खुशबू. स्वतः इतकं उत्तम शिक्षण केल्यानंतर पुन्हा क्रिकेट सारखा एक वेगळा छंद जोपासल्यानंतरही या फील्डमध्ये टिकून राहण्यासाठीची मेहनत आहे ती याच्यातनं कळू शकते. पुढचा प्रश्न माझा असा आहे तुला की लव्ह फॅक्टर आता जो नुकताच तुझा रिलीज झाला सिनेमा, यामध्ये तू खूप वेगवेगळ्या 2 जॉनरच्या अभिनेत्यांबरोबर काम केलंस. एकीकडे कुशल बद्रिके, ज्याला आम्ही हास्य विनोद कलाकार किंवा विनोदी कलाकार म्हणून ओळखतो, आणि दुसरीकडे राजेश शृंगारपुरे. या दोघांपैकी कुणाशी कम्फर्टेबल होतीस तू जास्त? महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठीचा पहिला सिनेमा असल्यामुळे मी खूप फोकस्ड होते माझ्या कॅरेक्टरवर की अमृता मला कसं प्ले करता येईल आणि कसं बेस्ट देता येईल. त्यात मला कळलं की माझी केमिस्ट्री राजेश सर म्हणजे राजेश शृंगारपुरे आणि कुशल या दोघांबरोबर नीट मॅच व्हायला पाहिजे. आणि मुळात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप वेगळं होतं कारण राजेश सरांना आपण खूप स्ट्रिक्ट आणि खूप छान दमदार भूमिकेत बघत आलो आणि कुशलला विनोदी भूमिकेत. तर दोघंही उलट, म्हणजे कुशल अगदी सिरियस रोल करणार होता, कॉमेडी प्लस सिरियस ऑफकोर्स, इमोशनल सीन्स माझ्याबरोबरचे, आणि राजेश सरांचे रोमॅन्टिक सीन्स होते. त्यामुळे ओव्हरऑल सगळ्यांसाठीचा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि त्यांच्याबरोबर केमिस्ट्री जुळवताना म्हटलं तर कुशलबरोबर यापूर्वी मी काम केलं आहे एक मोहरा बोलमध्ये, तर त्यामुळे त्याच्यावर जरा केमिस्ट्री जुळलेली होती. खूप हसी मजा करत करत आम्ही सगळे सीन्स घालवायचो. राजेश सरांबरोबर ऑफकोर्स पहिलीच भेट आणि पहिल्याच वेळी मी त्यांच्याबरोबर काम करते, त्यांच्याबरोबर कम्फर्ट लेवलला जाणं वगैरे पण मला काहीच करावं लागलं नाही. मुळात त्यांनी इतकं छान कम्फर्टेबल करून घेतलं, इतके सुंदर ॲडवाइसेस म्हण किंवा कोऑपरेशन, व्हेरी थँकफुल टू हिम की त्यांनी खूप छान सीन्स करून घेतले माझ्याकडून लिटरली. क्या बात आहे. आणि मला वाटतं की या सिनेमामध्ये खूप सारी गाणी आहेत, तू खूप नाचलेस, धमाल करून घेतलीस म्हणजे अक्षरशः. अगं खूप मजा आली. म्हणजे 4 गाणी आहेत त्यात, चिनार महेश यांनी म्युझिक दिलं आहे. आणि 4 गाणी म्हणजे 4 पिलर्स असं म्हणता येईल तुला. कारण असं कुठेच वाटत नाही मूवी बघताना की अरे हे ते गाणं का टाकलं आहे, आता छान चाललेलं सीन, असं अजिबात वाटत नाही. मस्त फ्लोमध्ये सगळं घडतं मूवीमध्ये. त्यात अगदी वेगळ्या व्हरायटीज मिळाल्यात. इमोशनल गाण्यांपासून रोमॅन्टिक गाणं, एकदम डान्स नंबर म्हणता येईल, आणि एकदम ढिंचॅक साऊथ स्टाईल एक आम्ही गाणं केलं आहे, तेरे लपडे में असं नाव आहे त्याचं. हिंदी भाषासुद्धा वापरल्या गाण्यात, मन्नते नावाचं हिंदी गाणं आहे. अशा 4 वेगळ्या प्रकारची गाणं दिली आहेत, सुंदर लिरिक्स. ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आम्ही नाचतच होतो पूर्ण सेटवर 2 महिने. या आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, मात्र वेळ झाली आहे थोडंसं थांबण्याची, त्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक.